नमस्कार शेतकरी बांधवांनो, खानदेश टीव्ही चॅनलमध्ये मी विजय शिरसाट तुमचं मनापासून स्वागत करतो. तर मित्रांनो, आज आपण आलेलो आहे भादवड गावामध्ये. दोंडाच्यापासून 7 किलोमीटर अंतर आहे. तर इथं भरत भाऊ ठाकरे यांनी गाय आणलेली आहे. कायम गाय आणत असतात, व्यापार आहे त्यांचा. खात्रीच्या गाय आणलेल्या असतात मित्रांनो त्यांनी. तर आज पण त्यांनी 5-6 गायी आहेत. काष्टीनगरहून त्यांनी गाय वगैरे आणलेली आहे. तर तुम्हाला आपण एक एक गायची पूर्ण माहिती देणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आता आपण तुम्हाला एक एक गाय सोडून दाखवणार आहोत. दोंडाच्यापासून 7 किलोमीटर अंतर आहे. इथं 5-7 गाई विक्रीला आहेत. आपलं भरत भाऊ ठाकरे यांच्याकडं गाई विक्रीला आहेत. 7-8 गाई आहेत आणि क्वालिटीच्या गाई आहेत, जातीवंत गाई आहेत. तुम्हाला आता आपण एक एक गाईची किंमत सांगणार आहोत, एक एक गाई सोडून दाखवणार आहोत. हे बघा, एक जनलेली, बाकीचे सर्व तोलावरच्या गाई. तर तुम्हाला आपण एक एक गाईची पूर्ण माहिती देणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. जर तुम्हाला गाई खरेदी करायची असेल तर भाऊचा तुम्हाला आपण नंबर वगैरे व्हिडिओमध्ये देणार आहोत. तर तुम्ही त्यांच्याशी संपर्क करू शकता. तुम्ही जी जनलेली गाय राहील तिचं तुम्हाला इथं दूध वगैरे चेक करून दाखवून देतील. आणि जी तोलाची जी गाय वगैरे राहील तिचं सड वगैरे चेक करून तुम्हाला गाय वगैरे ते देणार आहेत. तर भाऊ, आपण एक एक गाई सोडा बरं. आपलं कायमचं आहे का मग? कायमचं आहे का? बरं. तर बघा मित्रांनो, कायम गाय आणत असतात. ते आपण मागच्या वर्षी पण आलो होतो त्यांच्याकडं. आता पण काष्टीच्या माल आहे. काष्टी बाजाराहून तिकडून आणलेली आपण नगरकडून. बरोबर. आता हिला किती दिवस बाकी आहे? तिला काय 8-10 दिवस बाकी. 8-10 दिवसचा टाइम आहे का? हो. बरं. आता आपण ज्या गाय आणलेली आहे ती साधारण किती दूध वाल्या तरी? आपल्याकडे 7-8 लिटर 10 लिटर असं आहे का? एका टायमाला 7 लिटर 8 लिटर 10 लिटर. बरोबर. ही 14-15 लिटर काढणार आहे. ही 14-15 लिटर दोघं टायमाला काढले. हो. आता हिचं काही सांगायची किंमत आहे का मग? 68,000 रुपये. 68,000 रुपये सांगायची किंमत आहे. व्यवहारात बसल्यावर कमी जास्त होईल. कमी जास्त होऊन जाणार. तर बघा मित्रांनो, एकदम योग्य किंमत सांगितलेली. 68,000 रुपये सांगायची किंमत आहे. व्यवहारात कमी जास्त होईल. जशी गाय राहील तशी किंमत राहणार आहे आणि व्यवहारमध्ये एकदम कमी जास्त होऊन जाईल. ही फक्त सांगायची किंमत ही बसल्यावर कमी जास्त होऊन जातं. जर कोणाला गाय खरेदी करायची असेल तर दोंडाच्यापासून फक्त 7 किलोमीटर अंतर आहे. कधी येऊ शकता तुम्ही इथं. हे बघा, 12 महिने गाय आणत असतात ते. आता ही गायसुद्धा बघा तुम्ही, सर्व जातीवंत गाय आणलेले आहेत त्यांनी. चांगल्या दुधाला चालतील, शेतकऱ्याला परवडतील अशा गाय त्यांनी आणलेले आहे. हे बघा, ही कच्ची 8-10 दिवसाची. ही पण 8-10 दिवसाची कच्ची. बरोबर बरोबर. तर बघा, ही सुद्धा 8-10 दिवसाची कच्ची गाय आहे. 18-19 लिटर दोघं टायमाचं 18-19 लिटर दूध दिली अशी गाय आहे ही. हिचे काय सांगायचे? हिचे काय सांगायचे? किंमतीची 75,000. हिचे 75 सांगायचे. तर बघा मित्रांनो, हिचे 75 सांगायचे. हिचे पण व्यवहारमध्ये कमी जास्त होईल. 17-18 लिटर दूध देईल अशी गाय आहे. हे बघा, मोठ्या गाय आणलेल्या आणि सड वगैरे बघू शकता तुम्ही. ही जनलेली का? हो, आता 6 वाजता जनली सकाळी. तर बघा मित्रांनो, सकाळी 6 वाजेला ही गाय जनलेली. जार बीर पडून गेलेला आहे. जार वगैरे पडलेला एकदम ओके झालेला आहे. हे बघा, ही कशी चालेल तुला बरं का? ही 19-20 असं आहे का? बरं. तर बघा मित्रांनो, ही पण 19-20 गिर क्रॉसमध्ये 19-20 लिटर दूध दिलं अशी गाय आहे. हो. बरं. तिची किंमत 80,000 रुपये. 80,000 आहे. हो. तर बघा, ही गिर क्रॉसमध्ये जशी गाय राहील तशी किंमत आहे. आता हिची 80,000 रुपये सांगायची किंमत आहे. जर कोणाला गाय खरेदी करायची असेल, इथं तुम्हाला दूध वगैरे चेक करून दाखवून देतील ते. हे बघा, या 2 गाई सुद्धा आता या पण कच्चे आहे. तर बघा मित्रांनो, आता एक मिनिट, हे दोघे किती दिवसाच्या कच्चे आहे? या 8-10 दिवस. 8-10 दिवस घेतील. बरोबर. तर बघा मित्रांनो, फक्त 8-10 दिवसाचे कच्चे आहे. गाई बघा तुम्ही, एकदम छान गाई. आपण
यांचे काय भाव वगैरे सांगायचा? यांच्या 75-75 यांचा 75-75चा भाव सांगायचा आहे. व्यवहारमध्ये बसू कमी जास्त होऊन जाईल. व्यवहारमध्ये बसू कमी जास्त होईल. एकदम मस्त गाई आहे. या काय किती दूध देतील ते अंदाज तुमचा? अंदाजे 17-18 17-18. तर बघा मित्रांनो, एक अंदाज आहे त्यांचा 17-18 लिटर असे दूध देतील अशा गाई. जे जनलेली गाई राहील तिचं तुम्हाला दूध वगैरे तर ते दाखवूनच देणार आहे. हो. आणि ज्या गाभण राहतील तिचं सळ वगैरेची गॅरंटी राहणार आहे. सळ फोडून वगैरे तुम्हाला दाखवून देतील तर. आणि जर तुम्हाला गाई खरेदी करायची असेल तर भादोड गावाला तुम्ही येऊ शकता. दोंडाईच्या पासून फक्त 7 किलोमीटर अंतर आहे. आणि तुम्हाला माहिती दोंडाईचं हे धुळे जिल्ह्यामध्ये येतं. हॅलो. हे बघा मस्त गाई आहे. पण कायम गाई बाजाराला आपलं इथं आणत असतात ते घरी आणि घरून विक्री करत असतात शेतकऱ्यांना. इथं समोर दूध वगैरे चेक करून दाखवतात ते शेतकऱ्यांना. खात्रीशीर गाई देत असतात नेहमी. हे बघा 6 गाई आहेत त्यांच्याकडे. 5-6 गाई आहेत. 5 गाई बरोबर. आणि कसं आहे मित्रांनो, ते पण एक शेतकरीच आहेत आणि त्यांचा पण दुधाचा पण व्यवसाय आहे. तर ते फसवणूक वगैरेचं इथं काय तसं काही नाही. फक्त इथं तुम्हाला जर गाय खरेदी करायची तर समोर या. समोर गाय व्यवस्थित बघा तुम्ही, व्यवस्थित चेक करा. आणि गॅरंटीचं आहे गाई मित्रांनो. ते असं काही नाही आहे, गॅरंटीच्या गाई आहे. इथं जर तुम्ही आले तर तुम्ही स्वतःच्या हाताने गाईंचं दूध वगैरे काढायचं आहे, ज्या जनलेली गाई राहील तिचं. आणि चेक करून तुम्ही गाई खरेदी करू शकता. एकदम छान अशा गाई आणलेल्या आहेत त्यांनी. आता कसं आहे, मी पण भरपूर बाजार फिरत असतो, पण गाई एकदम छान आहेत त्या. आणि किमती पण त्यांनी काही एवढं जास्त सांगितलेले नाही, एकदम रिजनेबल किंमत सांगितलेली. आणि त्यामध्ये पण अजून व्यवहारमध्ये कमी जास्त होईल. आता कसे आहे तशी किंमत एवढी सांगावी लागते, मग व्यवहारमध्ये कमी जास्त होऊन जातं तसं. हे बघा या 2 गाई एकदम मस्त आहे. ही एक गिरी क्रॉसमध्ये इथून भारी गाय आहे, जनलेली. जार वगैरे व्यवस्थित पडलेला आहे. हिची पण 80,000 रुपये किंमत सांगितलेली. व्यवहारमध्ये 100% कमी जास्त होणार आहे. हे बघा गाई. तर शेतकरी बांधवांनो, जर तुम्हाला गाई खरेदी करायच्या असतील तर आपण तुम्हाला भरत ठाकरे यांचा नंबर दिलेला आहे. दोंडाईच्या पासून 7 किलोमीटर अंतर आहे. दोंडाईचा धुळे जिल्ह्यामध्ये येतं, तालुका शिंदखेडा. आणि जे भादवड गाव आहे हे नंदुरबारमध्ये येतं, पण दोंडाईच्या पासून खूप जवळ आहे. 7 किलोमीटर अंतर आहे. जर कोणाला गाई पाहायला जायचं असेल समोर जाऊन या मोबाईलमध्ये, आणि समोरचा फरक पडतो.